स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. शासन सर्वसामान्यांचे असून त्यांच्या सुदृढ आरोग्यासाठी रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा आणि जनसामान्यांची सेवा हा धर्म या तत्वावर चालणारे असून नेहमीच सर्वसामान्यांसाठी काम करीत राहीन असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने 6 डे केअर केमोथेरपी सेंटर उभारण्यात येणार असल्याची घोषणा, तसेच कर्करोग मोबाईल व्हॅन 8, 102 रुग्णवाहिका 384, सिटी स्कॅन 2, ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका 7, डिजिटल हँड हेड एक्सरे मशीन 80चा लोकार्पण 16 जिल्हा नियोजन भवन सभागृह येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आयुष मंत्रालय तसेच स्वास्थ्य आणि परिवार कल्याण मंत्रालयाचे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव, सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग मंत्री प्रकाश आंबेडकर, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, विधान परिषदेचे उपसभापती श्रीमती नीलम गोरे, आमदार डॉक्टर बालाजी किणीकर, नगर विकास विभागाचे प्रधान सचिव आसिम कुमार गुप्ता, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री रोहन घुगे, उपमुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव श्री नवीन सोना, आरोग्य सेवा आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई संचालक अमोनुत श्री रंगनायक, आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की मी नेहमीच जनसामान्यांची सेवा हा धर्म असे मानून काम करीत आलो आहे. आताच खोपट बस डेपो एसटी ड्रायव्हर व कंडक्टर यांच्यासाठी निर्माण केलेल्या उत्तम दर्जाच्या विश्रांती गृहाचे उद्घाटन केले. त्याचबरोबर जिथे एसटी डेपो तिथे कॅथलिक हॉस्पिटल ही संकल्पना संपूर्ण राज्यासाठी जाहीर केले. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना राज्यात 700 पेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत आहे. महिलांचे कुटुंबाच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष असते, परंतु स्वतःच्या आरोग्याकडे काही लक्ष नसते. आज आपण लोकार्पण केलेल्या या मोबाईल आरोग्य तपासणी यामुळे प्रत्येक गावागावातील महिलांची आरोग्य तपासणी करणे सहज साध्य होणार आहे. कॅन्सर संपवण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. माझ्या 2.5 वर्षाच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाच्या माध्यमातून जवळपास 51,000 रुग्णांचे प्राण वाचवू शकलो. तब्बल 460 कोटी रुपयांच्या सहाय्य आणि गरजू रुग्णांना करू शकलो. यापेक्षा मोठे समाधान नाही, असेही शिंदे म्हणाले. रिक्षा भाडेवाढ मंजूर होऊन आठवडा उलटलाय, परंतु अद्याप रिक्षा चालकांना जुन्या दराप्रमाणेच भाडे आकारावे लागत आहे. भाडेवाढ मंजूर झाल्यानंतर त्यांच्या रिक्षा मीटरमध्ये रिकॅपिलेशन काम होणे बंधनकारक आहे. मात्र या कामाला अद्याप ठाणे प्रादेशिक परिवहन विभागाकडून मंजुरी मिळाली नाही. रिकॅपिलेशनच्या कामासाठी दर किती आकारायचे हे अद्याप ठरलेले नसल्याने प्रवासी भाड्यावरून रिक्षाचालक आणि प्रवाशांमध्ये वाद होऊ लागलेत. ठाणे प्रादेशिक विभागाच्या हद्दीत 1 लाखाहून जास्त रिक्षांची संख्या आहे. 2017 पासून प्रलंबित असलेली रिक्षा भाडेवाढ 1 फेब्रुवारीपासून लागू झाले. 23 जानेवारीच्या मुंबईत झालेल्या परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत हा निर्णय झालाय. मात्र भाडेवाढ होऊन आठवडा उलटला तरी अद्याप रिक्षेच्या भाडेवाढीची दुरुस्ती केलेली नाही. रिक्षा मीटरमध्ये 23 संख्येऐवजी 26 असा किरकोळ बदल करायचा आहे, परंतु हा बदल करण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभागाकडून अद्याप संबंधित एजन्सीला मंजुरी मिळाली नाही. या कामासाठी दर किती ठरवायचा यावरही काम रखडल्याचे समजते. परिणामी 8 वर्षानंतर भाडेवाढीला मंजुरी मिळालेली असतानाही रिक्षा चालकात गेले 8 दिवस जुन्या दराने भाडे आकारणी करावी लागत आहे. अद्याप कामाचा दर ठरवला नसल्याने प्रत्यक्षात मीटरच्या फेरफार कामाला सुरुवात झालेली नाही. याबाबत प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांना विचारले असता मीटर अपडेट करणारे सॉफ्टवेअर अद्याप उपलब्ध झाले नाही, तर उपलब्ध होतात लवकरच रिकॅपिलेशनच्या कामाला सुरुवात होईल असे त्या म्हणाल्या. ठाण्यातील दोस्ती फाउंडेशनच्या वतीने आज एनकेटी सभागृहात सालाबारप्रमाणे यंदाही जिद्द संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ठाण्यातील 14 दिव्यांगांच्या शाळांचा या संमेलनात सहभाग होता. संमेलनाचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने करण्यात आले. यावेळी दिव्यांग मुलांनी आपल्या कलागुणांनी नृत्य सादर करून रसिकांची मने जिंकली. यावेळी बोलताना दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष म्हणाले की दिव्यांग मुलांच्या प्रोत्साहन देण्यासाठी या जिद्द संमेलनाचे आयोजन दरवर्षी करण्यात येते. संमेलनाला माजी नगरसेवक संजय तरे, एनकेटी कॉलेजच्या मॅनेजमेंटची काजल मॅडम, समाजसेवक डॉक्टर राजेंद्र मडवी, फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर राजेश मडवी, समाजसेवक जयेंद्र कोळी,
जानकादेवी उत्कर्ष मंडळाचे अध्यक्ष आनंद टेमकर, डॉक्टर हेमंत बिडवे, समाजसेवक तुषार गवते, त्यानंतर सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नंदाशेठ साळवी, धर्मवीर दिव्यांग संस्थेचे मनोज कोळी, राजाभाऊ अष्टांकर, दिलीप जयसिंगपूर आदी मान्यवर उपस्थित होते. सदर जिद्द समिती आयोजन दोस्ती फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश कोळी, उपाध्यक्ष प्राथमिक जाधव, खजिनदार महेश दळवी, सचिव वैभव भोगले, सदस्य सोनाली कोळी, मानसी दळवी आदींनी केले होते. यावेळी सत्यवान कदम, संतोष गवई, सुनील भोईर, अमोल नाटकर्णी, लक्ष्मण सिंग, गणेश दळवी आदींनी सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. आनंद दिघे साहेबांचा चित्रपट सुपरहिट झाला आणि आपला विधानसभेचा पिक्चर देखील सुपरहिट झाला. आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता कोणता, त्याचे नाव काय याची मला माहिती नाही, पण तो देखील सुपरहिट होणार आहे असे सूचक वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. मी फोडाफोडी करत नाही, जे येतात ते आपोआप येतात असे शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी आणि ठाकरे गटाचे काही खासदार फुटणार असल्याचा दावा महायुतीचे नेते आणि शिंदे गटातील पदाधिकारी करत आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात आता विविध चर्चांना रंगू लागले आहेत. काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्ताने एक वक्तव्य केले आहे. एकनाथ शिंदे यांच्या विश्वासू पदाधिकाऱ्यांपैकी एक असलेले राम रेपाळे हे म्हणाले, आता ट्रेलर सुरू आहे, पिक्चर आता बाकी आहे. त्यावर शिंदे म्हणाले की आता बोलू नका, आपले काम सुरू आहे. पुढे एकनाथ शिंदे म्हणाले की विधानसभेचा पिक्चर सुपरहिट झाला आहे, आनंद दिघे साहेबांचा झाला आणि आपला देखील झाला. आता तिसरा सिनेमा आपल्याला काढायचा आहे. आता कोणता, त्याचे नाव काय मला माहीत नाही, पण तो देखील सुपरहिट होणार आहे असे शिंदेंनी म्हणालेत. आम्हाला फोडाफोडी करून काय करायचे आहे, मी कधीही फोडाफोडी करत नाही, जे येतात ते आपोआप येतात असे शिंदे म्हणालेत. ठाणे महानगरपालिका व जनकवी पी सावळाराम कला समिती ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात येणारा जनकवी पी सावळाराम स्मृती पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना, तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना जाहीर झाला आहे. रविवारी 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4:30 वाजता डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे आणि पी सावळाराम यांच्या गीतांवर आधारित कार्यक्रम होणार आहे. या पुरस्कार सोहळ्यात रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले आहे. सन 2024चा जनकवी पी सावळाराम पुरस्कार ज्येष्ठ अभिनेते उदय सबनीस यांना देण्यात येणार असून ₹75,000 सन्मान चिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे. तर गंगा जमुना पुरस्कार अभिनेत्री लीना भागवत यांना देणार असून त्याचे स्वरूप ₹51,000 व सन्मान चिन्ह असे असणार आहे. त्याचबरोबर साहित्य क्षेत्रातील पुरस्कार लेखिका निकिता भागवत, शिक्षण क्षेत्रातील पुरस्कार अरुंधती भालेराव व उदयोन्मुख कलावंत हा पुरस्कार दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांना देण्यात येणार आहे. प्रत्येकी ₹25,000 सन्मान चिन्ह असे या तिन्ही पुरस्काराचे स्वरूप आहे. तर या होत्या आजच्या
घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.